मित्रांनो नमस्कार. तुम्ही दंगल सिनेमा पाहिला होता का आमिर खानचा? त्यामध्ये एक छानसं गाणं होतं, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. त्या गाण्यामध्ये एक छानसं एक क्रिएशन होतं की बापू सेहत के लिए कसा हानिकारक आहे. तर तोचं थोडंसं विडंबनात्मक ते गाणं होतं. पण आपला मध्यम आणि लघु स्केलवर व्यापार करणारा जो उद्योजक आहे, तो जर त्याला बजेट कळत नसेल ना, तर तो स्वतःच्याच बिझनेस करता हानिकारक असतो. आणि बजेट म्हणजे मी शब्द म्हणतोय बजेट. व्हॉट इज बजेटिंग? कारण तुमच्या कॅश फ्लो मधला वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज बजेटिंग. कारण एका व्यवसायाला दोन प्रकारचं इन्कम करावं लागतं. फर्स्ट इन्कम हे व्यवसायाला लागणारं इन्कम आणि सेकंड इन्कम तुमच्या गरजा पूर्ण करणारं इन्कम. पण याचं बजेटिंग झालं पाहिजे. तुम्हाला नेमके किती पैसे कमवायचे आहेत, तुमच्या व्यवसायाला किती पैसे लागणार आहेत, ह्याचं सगळं बजेटिंग तयार करून त्यानुसार तुम्हाला प्लॅन आखायला हवा की या महिन्यात मला सेल्स किती करावं लागेल, मार्केटिंग किती करावं लागेल, टार्गेट्स किती द्यावे लागतील. त्याप्रमाणे मला माझ्या सेल्स टीमला, मार्केटिंग टीमला पळवावं लागेल. पण असं करत नाहीत. बजेटिंग हा प्रकार माहितीच नसतो. येऊन सरळ कामाला लागतात आणि जे आलं ते टार्गेट अचीव्ह झालं असं समजून घेतात. तुम्ही तुमचं कधी बजेट तयार केलंय का हा प्रश्न स्वतःला विचारा ना. या महिन्यात तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, किती पैसे मिळवायचे आहेत, किंवा या क्वार्टरमध्ये किती पैसे मिळवायचे आहेत, तुमच्या स्वतःचे वैयक्तिक प्लस तुमच्या बिझनेसचे. त्यासाठी तुम्हाला सेल्स किती करावं लागेल, त्यासाठी लागणारं मार्केटिंग किती करावं लागेल, डेली टार्गेट काय असेल, यावर कधी अनालिसिस जर केलं नाही तर बापू सेहत के लिए तू तो हानिकारक आहे. तुम्हीच स्वतःच्या बिझनेस करता हानिकारक आहात, कारण तुम्हालाच माहित नाही तुमचा बिझनेस कुठे न्यायचा आहे. त्यामुळे थोडंसं बजेटिंगकडे लक्ष द्या मित्रांनो. तुमच्या महिनाभराचं एक बजेट तयार करा. किती पैसे तुम्हाला मिळवायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला खर्च किती करावा लागणार आहे, सेल्सचं टार्गेट काय असेल, मार्केटिंगवर किती खर्च करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला डेली काय काय रिपोर्ट्स घ्यावे लागतील, तुमच्या सेल्स अँड मार्केटिंग टीमला तुम्हाला कुठे कंट्रोल करावं लागेल, हे सगळं ठरवावं लागेल. पण त्याचा सोर्स जो आहे तो बजेटही लक्षात घ्या. त्यामुळे ही ओळ नेहमी स्वतःसाठी लक्षात घ्या. जर तुम्ही बजेटिंग तुम्हाला जर येत नसेल, बजेट करत नसाल, तर बापू सेहत के लिए तू तो हानिकारक आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. धन्यवाद.